विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. क्वेश्चन मी विचारलेला आहे की तुम्हाला 100% पाहिजेत पाहिजेत ना? तर पुढे काय विचारलं की फक्त डॅश डॅश द्या. विचार करा आणि कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा की काय द्यावं लागेल. प्रश्न ऍक्च्युली तोच आहे ना की काय द्यावं लागेल. मी तुम्हाला सांगू का, खूप वेगळी वेगळी उत्तर येणार आहेत बरं का, खूप वेगळी उत्तर येणार आहेत. ऑफलाईनच्या मुलांना विचारल्यावर एवढी उत्तर दिली की विचारूच नका. हे करावं लागेल, ते करावं लागेल, सिन्सिअरली अभ्यास करावा लागेल, डेडिकेशन लागेल, हे ते सगळं ठीक आहे. एक हुशार विद्यार्थी होता. तो म्हणला, "सर 15 लाख द्यावे लागतील." जर तुम्हाला पण तसंच वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये बाळांनो. बाळांनो, खरं सांगू का? त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. जे करत असतील तर ते राहू देत म्हणूया आपण. त्यांच्या कर्माची फळं त्यांना नंतर मिळतील म्हणूया आपण. आपल्याला काय लागणार आहे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉझिटिव्ह माइंडसेट. हां, एवढी गोष्ट परफेक्ट ठेवा. हां, तुमचा दृष्टिकोन बदला आणि तो पॉझिटिव्ह हवाय. मला 100% मिळू शकतात. जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला तर मिळू शकतात. अगदी गॅरंटीने म्हणूया आपण. तर मला काय हवंय? बिलकुल निगेटिव्हिटी नको आहे. सर होईल का माझ्याकडून? हे मला जमेल का? हे असं होईल तसं. काही चुकीचे विचार आणायचे नाहीत. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथं लक्षात घ्या, कुठल्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते? मी सांगतो ना, गेले 3 वर्ष फक्त या एका शब्दानं आम्हाला त्रास दिलाय. जेईई लेव्हल क्वेशन्स. मी तुम्हाला सांगतो फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट. पहिल्या दिवशी पहिली शिफ्ट पेपर जेव्हा होतात ना, आपण त्यांना विचारतो, "पेपर कसा होता?" एक्स्ट्राऑर्डिनरी अवघड होता. मॅथ्सचे क्वेश्चन तर सुटलेच नाही. काय बेकार प्रश्न होते. एक बी सॉल्व्ह झाला नाही. टेन्शन बिल्टअप होतंय. दुसऱ्या दिवशी विचारा मुलांना तेच उत्तर येतंय. मॅथ्स खूप टफ आहे. लेंथी क्वेश्चन आहे. अटेम्प्ट होत नाही. अटेम्प्ट होत नाही. आता मी तुम्हाला सांगतो, आता क्लिअरली ऐकायचं व्यवस्थित हं. 100% पाहिजे ना तुम्हाला? पाहिजे 100%. मी तुम्हाला सांगतो तुमचा अप्रोच असा ठेवा, की पहिल्यांदा केमिस्ट्री बरं का बाळांनो, मग मॅथ्स ओके आणि मग फिजिक्स. याचा अर्थ या 2 विषयाचाच अभ्यास करायचा आणि फिजिक्स शेवटी बघू असं पण नाहीये. मला म्हणायचं यात तुम्ही मास्टर व्हा पहिल्यांदा केमिस्ट्रीमध्ये. पैकीच्या पैकी मार्क मिळतात. इथं मला केमिस्ट्रीचा पेपर तुमच्याकडून 15च मिनिटात सॉल्व्ह करून पाहिजे. 50 प्रश्न. 50 प्रश्न 15 मिनिटात. टार्गेट हेच आहे. अजून 5 मिनिटं देतो. 20च मिनिटात ते केमिस्ट्रीचा पेपर कंप्लीट व्हायला पाहिजे. मग काय होतं, की फिजिक्सला वेळ पण मिळतो आणि सगळं छान होतं. त्यासाठी भरमसाठ मॉक टेस्ट द्यावे लागतील. आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स वरती दर रविवारी तुम्हाला फ्री मॉक टेस्ट देतोय. ते देत असताना तुम्ही माझे डेमो लेक्चर्स बघताय. डेमो लेक्चर्स बघितल्यानंतर तुम्ही आम्हाला कॉल करताय. कॉल केल्यानंतर तुम्ही आमची बॅच परचेस करताय. आता बॅचचं प्रमोशन करणार नाही जास्त लक्षात घ्या. नंबर देऊन ठेवतो. मुलांकडे नंबर नाहीये. दररोज नवीन मुलं जॉइन होतायत. या नंबरवर कॉल करा. पण मी देतोय ना तुम्हाला ॲपवर टेस्ट, द्या. टेस्टशिवाय टाईम मॅनेजमेंट कळणार नाही. पण मी याच्यावर फोकस करू दे रे मला. माझं ऐका ना, माझ्यावर विश्वास ठेवा ना. जर मी तुम्हाला म्हणलो, की 50 पैकी 40 प्रश्न हे पुस्तकातले ॲज इट इज येतायत, तर मला सांगा, का नाही तुम्ही पुस्तकं अगोदर सोडवत रे? उघडत नाहीत पुस्तकं. माझ्याकडे ड्रॉपर आहेत. एक्स्ट्राऑर्डिनरी ड्रॉपर मुलं आहेत यावर्षी. त्यांनी मान्य केलंय, की गेल्या वर्षी पुस्तकातलं काहीच केलं नाही. हायर लेव्हलचे ते काही शिंगेज किंवा अरिहंत पब्लिकेशन किंवा हायर लेव्हलचे एम-टी-जी, यू-एस-एस-आर म्हणजे युनिव्हर्सल सेल्फ स्कोरर बरोबर आहे ना सांगा? एररलेस. मुलांनी हायर लेव्हलचा अभ्यास केला आणि बेसिकच विसरले. इथं नुकसान झालंय. तर मी क्लिअरली सांगू तुम्हाला, मी इथं तर लिहितोय, की 100 पैकी 100 मार्क तुम्हाला मिळणार बोर्डच्या एक्झाममध्ये. विथ प्रूफ तुम्हाला मला दाखवायचं आहे. पण थांबा, हे क्वेशन्स कुठले आहेत? सांगतो. बघा, हा पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे, बोर्डच्या एक्झाममध्ये आलाय. हा पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे फेब्रुवारी 2025 ॲज इट इज आलाय. हा पुस्तकातला एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम आहे, हा एक्झाममध्ये आलाय. व्हॅल्यू चेंज करून. सगळ्यात शॉकिंग तुम्हाला सांगतो, पुस्तकातला एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम आता जुलै लेटेस्ट पेपरमध्ये ॲज इट इज आलेला आहे. आणि हे बघा, जरा नीट वेळ द्या बघू. हे पुस्तकातलं 13वं एक्सरसाइज मधलं 13वा न्यूमेरिकल आहे आणि 2021च्या पेपरमधलं सीईटीतला न्यूमेरिकल आहे. ॲज इट इज आहे ना? ॲज इट इज. हे सगळं मी तुम्हाला सांगतो. आता हा व्हिडिओ मला माहिती आहे 1000 पेक्षा जास्त मुलं बघतायत. आपला सध्या व्ह्यूचा काउंट तेवढाच आहे. नंतर तो वाढत जाणार आहे मला माहिती आहे. एक्झामच्या नंतर हाच व्हिडिओ बघितला तर 10,000 15,000 व्ह्यू झालेले असतात. म्हणजे एक्झामच्या वेळेस तहान लागल्यावर विहीर खोदणारे खूप आहेत. पण तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही आत्ता जॉइन झालाय. मग मी काय सांगतोय, तुम्ही 1000 मुलं हा व्हिडिओ बघताय ना, मग आज रात्री
9:30 वाजता आजच मी हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहे डिटेलमध्ये. सेक्शन फॉर्म्युला पाहिजे, प्रूव्ह दॅट हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे. स्केलर प्रॉडक्ट, त्याच्यानंतर सांगतो प्रोजेक्शन, त्याच्यानंतर स्केलर प्रॉडक्टचे न्यूमेरिकल. पहिलं आमचं टार्गेट काय? टेक्स्ट बुक. आणि आपलं पहिलं टार्गेट टेक्स्ट बुक आपण क्लिअर केलं, तर मला सांगा 100% का नाही जमणार? जमणार. फक्त तुम्हाला काय द्यायचंय ते कळालं? माझ्यावर विश्वास हवाय. एक पॉझिटिव्ह माइंडसेट हवा आहे, की सर जे देतायत ते परफेक्ट देतायत. बरोबर आहे? आपल्या क्रॅश कोर्सचे व्हिडिओ ना मन लावून बघा. हे असं नाही होणार. मी माझ्या कालच्या लाईव्ह सेशनमध्ये पण बघितलंय बरं का, लक्षात घ्या. मी कालच्या लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा बघितलंय. काय बघितलंय लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला सांगू का? मी लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा बघितलंय. हे काय बघितलंय लाईव्ह सेशनमध्ये? मी तुम्हाला सांगतो. एकदा करून होत नाही. 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा तो सुद्धा प्रॉब्लेम बघावा लागतो. म्हणजे हे जे प्रॉब्लेम मी जे घेतोय ना, त्यातले काही प्रॉब्लेम तुम्हाला परत-परत करावे लागणार आहेत. हे थेरम्स तुम्हाला परत-परत करावे लागणार आहेत, लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगू का? द्या ना तेवढा वेळ. द्या तेवढा वेळ. द्या डेडिकेशन, लक्षात घ्या. करा चांगला अभ्यास. कुठल्या गोष्टीचा विचार करताय? काय आहे हे लक्षात घ्या. निगेटिव्हिटी ठेवू नका मनात. पण मी तुम्हाला काय सांगितलंय? लाईव्ह सेशन. आज माझी इच्छा आहे आणि लाईव्ह सेशनला जॉइन झाल्या-झाल्या तुम्ही आजच नवीन जॉइन झालेला आहात, असं कमेंट करायला विसरू नका. मला सुद्धा बघायचं आहे कोण-कोण मुलं जॉइन होतायत. लाईव्ह सेशन गेले 1.5 महिना सुरू आहे बरं का. आणि इंटिग्रेशन, केमिस्ट्रीचे फिजिक्स, फिजिकल न्यूमेरिकल्स, फिजिकल केमिस्ट्रीमधले न्यूमेरिकल झालेले आहेत. ऑर्गॅनिकचे टॉपिक झालेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, लाईव्ह सेशन सीईटी होईपर्यंत चालू राहणार आहे आणि सेमिस्टर जेव्हा 6 तारखेपासून सेमिस्टर स्टार्ट होईल ना, मॅरेथॉन लेक्चर्स असणार आहेत, लक्षात घ्या. आणि अभ्यास मी करून घेणार आहे. इतरांपेक्षा थोडेसे मॅरेथॉन वेगळे घ्यायचे आहेत मला. खूप स्पीडमध्ये टॉपिक्स मला एंड करायचे नाहीयेत. जेवढं होईल तेवढं परफेक्ट घ्यायचंय. बरं, मग हे सगळे क्वेश्चन संध्याकाळी सॉल्व्ह करूया आपण मिळून. नक्की जॉइन व्हा. ऑल द बेस्ट.